आर्य सप्लायर्स घेऊन येत आहे खास बांधकाम व्यावसायिकांसाठी महाराष्ट्रात कुठेही अगदी होलसेल दरात रेडी मिक्स प्लास्टर, जिप्सम प्लास्टर, ब्लॉक जॉइंटिंग मोर्टर, पेविंग ब्लॉक्स, एएसी ब्लॉक इत्यादी। आमचा पत्ता रॉयल कन्स्ट्रक्शन, जोगळेकर कॉम्प्लेक्स, बर्वेवाडा समोर, ब्राह्मण गल्ली, विटा। नमस्कार, आपण पाहत आहात कृष्णाकडचे जिओ मराठी न्यूज आणि आता विटा परिसरातून एक महत्त्वाची बातमी येते। विट्यात यंत्रमाग धारकांनी विविध मागण्यांसाठी विराट मोर्चा काढलाय। यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या नकारात्मक धोरणाचा जोरदार निषेध करण्यात आलाय। किरण तारळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो यंत्रमाग कामगार रस्त्यावर उतरलेत। यंत्रमाग धारकांच्या मोर्चाला विट्यातील व्यापारी संघटनांनी देखील पाठिंबा दिलाय। यावेळी आजी माजी आमदारांसह प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। केंद्र व राज्य शासनाच्या नकारात्मक धोरणामुळे यंत्रमाग व सूतगिरणी अडचणीत आल्या आहेत, तर बहुतांश वस्त्र उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून यंत्रमाग धारकांचा शासनाच्या धोरणाविरोधात संघर्ष सुरू आहे। आज सोमवार दिनांक 26 रोजी संतप्त यंत्रमाग धारकांसह हजारो यंत्रमाग कामगारांनी रस्त्यावर उतरून शासनाचा निषेध केला। यंत्रमाग संघापासून शहरातील विविध भागातून निषेध फेरी काढून संतप्त यंत्रमाग कामगारांनी तहसील कार्यालयाला धडक दिली। यावेळी शासनाचा जोरदार निषेध करण्यात आला। यानंतर यंत्रमाग धारकांनी आपल्या विविध मागण्यांबाबतचे पत्र प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांना देण्यात आले। बघूया यावेळी विटा यंत्रमागचे अध्यक्ष किरण तारळेकर काय म्हणाले। 2 वर्षापासून राज्यातला विकेंद्रित यंत्रमाग अत्यंत अडचणीतून आणि अत्यंत नुकसानीतून जातोय। राज्य शासनाचे आणि केंद्र शासनाचे काही चुकीची धोरणं, उदासीन धोरणं त्याला कारणीभूत आहेत आणि आज त्या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी किंवा सगळ्या आमच्या यंत्रमाग धारकांच्या प्रश्नाकडे शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आज महाराष्ट्रातली सर्व 12 लाख यंत्रमाग एक दिवसाचा बंद पाळतायत आणि ठिकठिकाणी मालेगाव, भिवंडी, विटा, सोलापूर, इचलकरंजी, येवला, तारापूर, सांगली, माधवनगर, गडेगाव या सर्व ठिकाणच्या यंत्रमाग धारकांनी आपापल्या ठिकाणी मोर्चा काढून आपल्या मागण्यांचं निवेदन राज्य शासनाकडे दिलेलं आहे। निर्भीड, निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णाकडचे जिओ मराठी न्यूज।